लाडो साफ केले आणि निघालो बघा बाहेर. आपल्याला जायचं हिंगोलीला भावांनो. रस्त्याने जाताना आपल्याला रामुदा भेटले होते. रामुदाला बाय केलं आणि बाय केल्याच्या नंतर आपल्याला जसं मिररमध्ये लक्ष गेलं तसंच आपल्याला ही व्हाईट परी दिसली. व्हाईट परी पण आपल्यासोबतच आहे. हिंगोलीमध्ये पोहोचलो. आपल्या गाडीची पूजा वगैरे होत होती. नंतर काय 7-8 क्रुझर होत्या भावांनो. त्यामध्ये खडशेदा आणि बरीच मित्रमंडळी होती. गजुदा पण आपल्यासोबतच येणार होते त्याच लग्नामध्ये. नंतर काय इनमिन 3 माणसं होती आपल्या गाडीमध्ये. छत्रपती शिवाजी चौकातून आपण पोहोचलो बघा डायरेक्ट उडान पुलावर. उडान पुलावर गेल्याच्या नंतर भावांनो एक काका आपल्यासोबत पुढे येऊन बसले होते. त्यांना घेतलं आणि निघालो बघा रस्त्याने. निघाल्यावर आपण पोहोचलो आखाडा बाळापूरमध्ये. जे बीके रेस्टॉरंट दिसते भावांनो हे माझ्या आमच्या लहान काकांचं आहे. इथे आलात कधी तर नक्की भेट द्या भावांनो. जेवण मस्त मिळते. आणि बाळापूर पास केल्याच्या नंतर भावांनो हे 2 काकू आपल्या समोर बसले होते. नंतर पोहोचलो बघा पळशामध्ये गेल्यावर भावांनो गल्ल्या फिरत कसा तरी मांडवाचा शोध काढला आणि पोहोचलो बघा मांडवामध्ये पोहोचल्यावर इकडे तर काय आपल्या भावांची चालली होती बघा मस्तीमध्ये. इकडे तर भाऊचे 6 करोड होते बघा धोक्यात. नंतर काय मस्ती वगैरे झाली. मस्ती झाल्याच्या नंतर इकडे आपल्या मुरमुऱ्याच्या चालल्या होत्या बघा शेंगावणी वाटण्या. नंतर काय भावांनो आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. नाश्ता केल्याच्या नंतर आपल्याला जायचं होतं बाहेर. नेक्स्ट पार्ट साठी तेवढं फॉलो करून घ्या.